भाजपाचे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटाने बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। अब की बार 75 पारचा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार अण्णा बनसोडे यांनी केलाय। सहसंपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सोलापुरात आढावा बैठक घेतली। महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उभाटा पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मवियाने 20 जागांवरती उमेदवार देण्याचा निर्धार केला। शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत न घेण्याच्या अटीवर बुलढाण्यात वंचितने काँग्रेसची युती केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वंचित आणि काँग्रेस युतीमध्ये लढणार आहे। मोहोळ नगर परिषदेचं नेतृत्व करण्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये वाद सुरू आहे। आमदार राजू खरे आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यात नेतृत्व करण्यावरून कलगीतुरा रंगला। लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून लोणावळ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शहरातून निघालेल्या भव्य रॅली दरम्यान सुनील शेळकेंनी भाजपाच्या संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती जोरदार निशाणा साधला, त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या 17 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला संकल्प मेळावा घेत भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। एरंडोल नगर परिषद निवडणुकीत एकाच वेळी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला। गावातील मुख्य चौकातून शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यात आला। सौदा नगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। दरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी केलं। चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार रमेश कदमांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव सुद्धा उपस्थित होते। हिंगोलीत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून नीता बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हिंगोलीत अद्याप युतीबाबत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता भाजप स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईकेंनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जळगावच्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपामध्ये फूट पडली आहे। जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झाले। सुनील काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला। गोंदिया जिल्ह्यात भाजपानं स्वबळाचा नारा दिलाय। तिरोडा, गोंदिया, गोरेगाव आणि सालेकसा या ठिकाणी भाजप स्वबळावरती लढणार आहे। विकास हाच अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं। यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळेला शहरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खिंडार पडलाय। चंदू नवपुतेंनी छत्रपती संभाजीनगर विभागाध्यक्षपदाचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केला। सर्व गोष्टींचा विचार करून मी पक्ष सोडतोय असं राजीनामा पत्रात लिहून त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। नागपूरमधील बाळापूरचे माजी आमदार बळीराम शिरस्करांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजपामध्ये प्रवेश केला। नागपूरमधल्या आमदार निवासात पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढवल्या जातील असं म्हटलंय। बारणेंच्या या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।
जळगावमधील धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावेंचं नाव जाहीर करण्यात आलंय। महायुतीच्या कोर कमिटीने पत्रकार परिषद घेत वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली। कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि बिनिता घुमरे या दाम्पत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। बळवंत घुमरे आणि बिनिता घुमरे भाजपामधून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्लेषा चौधरी आणि इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगरांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला। जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे। ऑनलाईन अर्ज भरताना अडचण येत असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलाय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केली, त्यामुळे या निवडणुकीत आता अधिकच चुरस वाढण्याची शक्यता आहे। मुंबईच्या जनतेचा महायुतीवरच विश्वास आहे, त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। स्थानिक पातळीवरती युती आघाडी करायला शरद पवारांनी मोकळीक दिली आहे। युती आघाडी करायला अट नाही असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झालेली आहे। काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। बदलापूर शहरात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचे कट्टर समर्थक राजेंद्र सिंग सोमवंशींनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवरती सातत्याने 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिले। लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्ण स्वबळावरती लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे। 2 ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्ह आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला। दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला। यावेळी तब्बल 12 संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हा ठराव पारित झाला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 नगर परिषदा तसंच मालेगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाही सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकाही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांनाच पुन्हा तिकीट द्यावं यावरून अजूनही निर्णय स्पष्ट झालेला नाही। पुण्याच्या मुळशीतील बापूजी बुवा घाटात मोकाट बैलाने धुमाकूळ घातलाय। 4 चाकी वाहनाला अडवत बैलाने हल्ला केलाय। दरम्यान बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरच्या मदतीने बैलाला बाजूला केलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। बिबट्याला रेस्क्यू करत असतानाची दृश्य आणि नागरिकांची धावपळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे बुलढाण्यातील खामगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निखिल पाटलांवरती उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरींनी कारवाई केली आहे। आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला उद्धट वागणूक दिल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि यानंतर रस्त्याच्या मागणीचं प्रकरण नायब तहसीलदारांकडून काढून घेण्यात आलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव आणि सालेकसा या 2 तालुक्यातील 36 गावांना पाणी पुरवठा केला जातो। वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने या योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे।
नायगाव परिसरात मोठे मोठे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवले। मनसे नेते अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेकडून नायगाव शहरातील खड्डे बुजवण्यात आले। हिंगोलीच्या कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत सुजात आंबेडकरांनी आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावरती टीका केली। आमदार काय करतात तर आपले दंड ठोकतात, आता या आमदाराला ठोकण्याची तुमची जबाबदारी आहे असं विधान सुजात आंबेडकरांनी केलंय। मंत्री नितेश राणेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरती टीका केली आहे। राहुल गांधी आपल्या देशासाठी पर्यटक आहेत, लोकशाहीची थट्टा करण्याची त्यांना सवय आहे, त्यामुळे जनतेने त्यांना बिहारमध्ये नाकारून एनडीएला संधी दिली अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनाने चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला। आमच्या योजना आवडल्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान केलं असं फडणवीस म्हणाले। निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो, विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपाच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवरती टीका केली। बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर बुलढाण्याच्या खामगावात जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डीजेच्या तालावरती ठेका धरला। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे। जिल्ह्यातून पकडलेल्या बिबट्यांपैकी 200 बिबट्यांना वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे असं मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येत असल्यामुळे त्याला ठार करता येत नाही, त्यामुळे त्याला शेड्यूल 1 मधून वगळण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी आज बारामतीच्या पणदरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतलेल्या ऊसाच्या पिकाची पाहणी केली। यावेळी शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवार सुद्धा उपस्थित होत्या। पुढील 3 वर्षात बारामतीच्या शेतकऱ्यांनी 100% AI तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असंही पवारांनी सांगितलं। तृतीयपंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे। अवैध आणि बळजबरीने धर्मांतरण करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीत सक्रिय असल्याचा भाजप खासदार अनिल बोंडेंनी आरोप केला आहे। आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा साई दर्शनासाठी आज शिर्डीत आले होते। यावेळेला त्यांनी दिल्ली स्फोट प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संसदेच्या अधिवेशनात आम्ही सरकारला यावरती प्रश्न विचारू असंही राघव चड्डाने सांगितलं। गोंदिया जिल्ह्यात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळेला आमगाव देवरीत आदिवासी विद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये आमदार संजय पुराम यांनी सुद्धा सहभाग घेतला। भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळेमध्ये आदिवासी जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला। पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी आदिवासी संशोधन केंद्र आणि संग्रहालय या ठिकाणी विद्यार्थिनींची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती। आदिवासींच्या जीवनशैलीचा विद्यार्थिनींना जवळून परिचय झाला। वाडा तालुक्यातील टेंभुर्णी गावात हॉटेल कामगाराला मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे। लखन हरिदास माने असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। हॉटेलमध्ये एका कामगाराला नग्न करत पाईपने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आला। त्यानंतर पोलिसांनी दखल घेत आरोपी लखन मानेवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। उत्तर नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची भर दिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सचिन साहू असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। वर्ध्यातील भिडी या ठिकाणी पैशाच्या देवाणघेवाणीतून युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे। आदित्य शिरभाते याचे गावातील राहुल गावंडे याच्याशी पैशाचा वाद होता आणि या वादातूनच राहुलने आदित्यला रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली। हत्येप्रकरणी आरोपी राहुल गावंडेला पोलिसांनी अटक केली आहे। गंगाखेड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला 15,000ची लाच मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलाय। त्यामुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आलेला असून पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। विवाहितेच्या आत्महत्येमुळे धुळे हादरलेला आहे। धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलाय। आईने आपल्या 3 आणि 6 वर्षाच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे। गायत्री वाघ असं मृत महिलेचं नाव आहे। भिवंडी शहरातील रहिमतपुरा रस्त्यावरती डंपरचा ब्रेक फेल झाला। या अपघातात इतर 6 वाहनांचं सुद्धा नुकसान झालं। सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही। जनावरं चोरण्यासाठी गेलेल्या बहीण भावांच्या जनावरं
चालवण्यासाठी गेलेल्या बहीण भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। कोपरगाव तालुक्यातल्या सांदे कसारे हद्दीतील खाणीमध्ये ही घटना घडली। संगमनेरमध्ये एका वाहनात 1 कोटी रुपये सापडलेत। निवडणूक आयोग पथकाने 1 कोटींची रोकड जप्त केली आहे। याबाबत अधिकचा तपास सुरू असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळे खळबळ माजली आहे। पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण शिवारामध्ये 15 ते 16 एकरवरील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या परिसरातून जाणाऱ्या 33 केव्ही उपकेंद्रातील विद्युत वाहिनी तुटून शेतात कोसळली आणि त्यामुळे आग लागली। शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो। कर्जतवरून मुद्रे गावाकडे जात असताना भरधाव कारने 4 ते 5 दुचाकींना धडक दिली। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय। अपघातात 5 जण जखमी झालेले असून अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। बायखळ्यात इमारतीचं काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झालाय तर 3 कामगार जखमी झालेत। इमारतीच्या पायाभरणी दरम्यान ही दुर्घटना घडली। मालेगावात 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। तांबा काटा परिसरातून पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली।